हाय फ्रेंड्स, मी राणी. आज मी आपल्याबरोबर केळीचे वडे ही रेसिपी शेअर करते आहे. जे लोक बटाटा खात नाही आहेत त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. बटाटे वडे याऐवजी केळीचे वडे खूप छान ऑप्शन आहे. करायची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. 6 केळीपासून किती वडे तयार होतात, 6 केळीचे वडे बनवण्यासाठी किती पीठ घ्यायचं, कोणत्या प्रकारचं पीठ घ्यायचं, सगळ्या गोष्टींचं परफेक्ट मेजरमेंट सहित ही रेसिपी मी शेअर करते आहे. 6 केळी घेतलेले आहेत. कच्ची केळी घ्यायची आहेत, पिवळसर झालेली बिलकुल नाही घ्यायचे. तर या ठिकाणी मी 6 कच्ची केळी घेतली आहेत. देशी केळी घेतलेली आहेत. वसई घेतलं तरी चालतं. आता हे वरची साल काढून घ्यायची आहे. चाकूला आणि हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे, का तर याच्यामध्ये चिक असतं कच्च्या केळीमध्ये आणि ते हाताला लागलं की खूप चिकट होतं, म्हणून मी हाताला आणि चाकूला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. कट करून घ्यायचे दोन्ही बाजू आणि जितकं शक्य होईल तितकं सोलून काढायचं आहे. सगळं सोलून नाही निघणार आहे, तर पिलरचा वापर करून पूर्ण केळी स्वच्छ करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं हाताने थोडं थोडं सोलायचं आहे. आणि आता पिलरला सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आतला पांढरा भाग दिसेपर्यंत स्वच्छ करायचं आहे. केळी सोलून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस जी असते ती फास्ट करायची आहे, का तर जसं जसं आपण सोलून ठेवतो किंवा त्याच्या फोडी करून ठेवतो ती काळे पडत जातात. म्हणून आपल्याला पुढची प्रोसेस ही फास्ट करायची आहे. सोलून ठेवायचं नाही आहे किंवा फोडी करून बिलकुल ठेवायचे नाही आहे. पटपट पुढचं प्रोसेस करून घ्यायचं आहे. तर हे सगळं सोलून झालेलं आहे. पुन्हा एकदा तेल लावायचं आहे हाताला आणि पिलरला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग फोडी बनवायच्या आहेत. लहान लहान फोडी बनवायच्या आहेत. 2 प्रकारानं केळीचे वडे बनवले जातात. एक कुकरमध्ये वाफवून घेतलं जातं आणि दुसरं लहान फोडी बनवून त्या तेलामध्ये थोडंसं फ्राय केलं जातं. तर या ठिकाणी मी दुसरी पद्धत वापरते आहे. फोडी बनवून तेलामध्ये थोडंसं फ्राय करायचं आहे. आता फ्राय करायचं म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं करायचं हे मी तुम्हाला सांगते. तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर प्रश्न असा येतो की फ्राय केल्यानंतर तेल पितात का केळी किंवा तेल ओढतात का? तर बिलकुल नाही आहे. केळी जर जास्त पिकलेले असतील तरच तेल ओढतात किंवा थोडंसं मऊसर असतील तरीसुद्धा तेल ओढतात. कच्ची केळी जास्त तेल ओढत नाही आहेत. तर या ठिकाणी आपण कच्ची केळी वापरली त्यामुळं तेल जास्त नाही ओढत आहे. कसं फ्राय करायचं तर हाय फ्लेमवर करायचं आहे. तेल चांगलं कडक तापवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये केळीच्या फोडी घालायच्या आहेत. साधारण 1 ते 1.5 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि पटकन काढायचं आहे. जास्त वेळ लागत नाही आहे. आपल्याला फक्त सॉफ्ट बनवायचे आहेत फोडी, कुरकुरीत नाही बनवायचे आहेत किंवा पूर्णपणे तळून नाही घ्यायचे आहेत. तर हे तळून झालेलं आहे हे बघा. या पद्धतीनं केलं तर चवीलासुद्धा छान लागतात आणि फास्ट होतं. कुकरला लावून वाफवून घेऊन म्हणजे थोडासा वेळ लागू शकतो, पण तेलकट किंवा तळलेलं आवडत नसेल तर केळी वाफवून घेऊनसुद्धा तुम्ही बनवू शकता. तर हे 2 बॅचमध्ये मी तळून काढलेलं आहे आणि हाताने प्रेस करून दाखवते आहे. पूर्णपणे सॉफ्ट झालेलं आहे हे बघा. सेम बटाट्यासारखं झालेलं आहे सॉफ्ट, शिजवलेल्या बटाट्यासारखं, वाफवलेल्या बटाट्यासारखं. आता हे थोडं थोडं करून मिक्सरला थोडंसं ग्राइंड करायचं आहे. आता मिक्सरला ग्राइंड करत असताना कसं करायचं तर चालू बंद करून करायचं आहे. नाहीतर एकदम बारीक झालं तर वडे बिलकुल चांगले नाही लागणार आहेत आणि मिक्सरमध्ये घट्ट होऊन बसू शकतं ते. हे बघा खूप छान बारीक झालेलं आहे, अर्धवट बारीक झालेलं आहे. तर मिक्सर चालू बंद करून 2 बॅचमध्ये हे सुद्धा मी बारीक करून घेतलेलं आहे. यानंतर ड्राय मसाले ॲड करायचे आहेत. चवीनुसार मीठ घालते आहे, हळद पूड, हिंग पावडर, जिरा बारीक करून घालायचं आहे. थोडंसं खलबत्त्यामध्ये चेचून घेतलं तर फ्लेवर खूप छान लागतं. यानंतर ओली मिरचीसुद्धा आपल्या आवडीनुसार घालायची आहे. कमी जास्त तिखट जसं हवं असेल तसं घालायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे आणि मोठा लिंबू असल्यामुळं मी या ठिकाणी अर्धा लिंबू घेते आहे. छोटा असेल तर 1 लिंबू घ्यावा लागेल. केळीचं हे जे आपण बॅटर तयार करतो वडे बनवण्यासाठी त्याच्यामधलं मेन इन्ग्रेडियंट जर काय असेल तर ते लिंबू आहे. लिंबूमुळे याला टेस्ट खूप छान येते. तर लिंबू हे
थोडंसं जास्त घालायचं आहे. मी या ठिकाणी मोठा अर्धा लिंबू घातला आहे 6 केळींसाठी. तर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता 6 केळीमध्ये वडे किती होतात तर साईजवर डिपेंड आहे. मोठे बनवले तर कमी होतील, छोटे बनवले तर अजून जास्त होतील. मी ज्या साईजचे बनवते आहे या साईजचे बनवले तर साधारण 18 ते 20 वडे तयार होतात. या ठिकाणी 18 वडे तयार झालेले आहेत. अजून छोटे केले तर 20 होऊ शकतात. आता 20 वड्यांसाठी किंवा 18 वड्यांसाठी पीठ किती घ्यायचं, हे डाळीचं पीठ आहे. चमचा हा मीडियम साईजचा आहे, भाजीचा चमचा मोठा नाही आहे किंवा छोटाही नाही आहे. तर 4 फुल चमचे मी पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. अजवाईन थोडंसं हातावर घासून घालायचं आहे, फ्लेवर छान रिलीज होतं. क्रश करून घालायचं आहे. कोथिंबीर घालते आहे. 1 वाटी पाणी घातलं आहे. हे छान भिजवून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून पुन्हा भिजवून घ्यायचं आहे. कणिक किंवा पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर पीठ कोणत्या प्रकारचं वापरायचं आहे तर हे नेहमी आपण पिठलंसाठी वापरतो तेच पीठ आहे. जास्त मोठं नाही आहे, जास्त बारीक नाही आहे, अशा पद्धतीचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिट मी हे फेटून घेते आहे. फेटून घेतल्यामुळं काय होतं, वडे हलके होतात म्हणून फेटून घ्यायचं. फेटून घेतल्यानंतर थोडंसं सोडा घालायचं आहे. एकदम छोटा चमचा आहे, हातात घेऊन दाखवते आहे. त्या चमच्यानी पाव चमचा सोडा घालते आहे. सोडा घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे. आता हे बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. सोडा घातल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि या स्टेजला कन्सिस्टन्सी परफेक्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीनं असायला हवं. जास्त फ्लोईंग कन्सिस्टन्सी बिलकुल नको आहे आणि जास्त दाटसरसुद्धा नको आहे. याच्यामध्ये वडे घालायचे आहेत. 4 ते 5 वडे आपण घालू शकतो एका बॅचमध्ये आणि गरम तेलामध्ये सोडायचे आहेत कोटिंग करून. तर हे अशा पद्धतीनं वडे तळून घ्यायचे आहेत. हे पीठ जर जास्त दाटसर झालं तर वड्याला वरती जे लेअर येतं ते दाट होतं किंवा जाडसर होतं आणि पीठ जर एकदम पातळ झालं तर काय होतं तर थेंब थेंब पडतात तेलामध्ये आणि त्याचं जे लेअर असतं ते राहत नाही आहे, निघून जातं पातळ झाल्यामुळं. त्याच्यामुळं पिठाची कन्सिस्टन्सी परफेक्ट असायला हवी. जास्त घट्ट नाही आहे आणि जास्त पातळ नाही आहे, अशा पद्धतीनं पीठ असायला हवं. वड्याचा आकारसुद्धा बदलतो पीठ जर पातळ झालं तर. गोल वडे होत नाही आहेत, त्याच्यामुळं पीठ व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे. वडे तळून झालेले आहेत. खूप छान असे वडे तयार झालेले आहेत. चवीलासुद्धा खूप छान लागतात, टेस्टी लागतात, हेल्दीसुद्धा आहे. तर हा एक स्नॅक्सचा प्रकार आहे. खूप छान वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला मी या ठिकाणी एक फोडून दाखवते आहे. गरम गरम वडे खायला थंडीमध्ये खूप छान लागतात. हे बघा, एकदम मस्त असे वडे तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. मी पुन्हा पुन्हा सांगते, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी की व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतात वडे. कमेंट करून मला नक्की कळवा वडे कसे झालेत ते.